पाकची हेरगिरी करणारी हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली आहे। तिच्या अटकेनंतर सुरू असलेल्या तपासानंतर सीआयडी क्राईम ब्रांचचा अहवाल आता समोर आला आहे। या अहवालात यूट्यूबर ज्योती मल्होत्रा ओडिसामधील एक स्थानिक यूट्यूबरच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे। ज्योतीने पुरीच्या जगन्नाथ मंदिराला भेट दिली आणि त्या भेटीचा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केला। या सर्व संबंधित तथ्यांची तपासणी आता सुरू असून हरियाणामधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती सीआयडी क्राईम ब्रांचने दिली आहे। हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिची मैत्रीण प्रियंका सेनापतीचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे। प्रियंका सेनापती ही ज्योती मल्होत्रा सोबत पाकिस्तानात गेल्याची माहिती समोर आली। यूट्यूबर प्रियंका सेनापती ओडिसाच्या पुरी इथली रहिवाशी आहे। ज्योतीशी असलेल्या संबंधांमुळे आता प्रियंका सेनापतीचीही पुरी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। ज्योतीबरोबरच प्रियंका सेनापतीनेही पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हरियाणाच्या नूह जिल्ह्यातून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तारीफला अटक केली आहे। चौकशी सुरू केल्यानंतर त्यानं गुन्हा कबूल करत पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचं मान्य केलं। 2018ला पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर त्याचा तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क झाला। त्यांनी त्यांचा नंबर घेतला आणि काही दिवसात त्याच्याशी संपर्क साधून 2 सिम कार्ड्स देत व्हिसाही मिळवून दिला। 2024 मध्ये पुन्हा त्याला संपर्क करत काम आहे असं सांगून दूतावासात बोलवलं गेलं। यावेळी त्याची जाफर या नावाच्या अधिकाऱ्याशी ओळख करून दिली। जाफरनेही सिम कार्ड मागून लाखो रुपये देण्याचं त्याला आमिष दिलं। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तब्बल 11 जणांना अटक करण्यात आली आहे। भारताच्या सीमेलगत असलेल्या पंजाब, हरियाणा आणि यूपीतून हे अटक सत्र सुरूच आहे। ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर मोठं रॅकेट उघड झालंय। हेरांनी भारताची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती आता समोर आली आहे। पहलगाम हल्ल्यावेळीही हेर पाकिस्तानच्या संपर्कात होते। ज्योतीसह अरमान तारीफ, देवेंद्र ढिल्लो, मोहम्मद अली, गजाला, यासिन मोहम्मद, सुप्रीत सिंग, करणबीर सिंग, शहजाद आणि नोमान इलाही यांना अटक करण्यात आली आहे। हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना अटकेत आल्यानंतर डॉक्टर यात्री या नावानं यूट्यूब चालवणारा नावांकुर चौधरी हा देखील चर्चेत आलाय। नावांकुरनेही पाकिस्तानला भेट दिली होती आणि यावेळी ज्योतीसोबतचे फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले। त्यामुळे लोकांनी आता त्याच्यावरही संशय व्यक्त केलाय। दरम्यान सध्या नावांकुर आयलंडमध्ये असून त्याने एक व्हिडिओ पोस्ट केलाय। जर माझी चूक असेल, पुरावे मिळतील तर मला तुरुंगात टाका, मी तयार आहे असं म्हणत त्याने तो निर्दोष असून सुरक्षेची किंवा हेरगिरीची संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय। भारत आणि पाकिस्तानमध्ये 10 मे पासून सुरू झालेल्या शस्त्रसंधीला कोणतीही एक्सपायरी डेट नाहीये असं भारतीय लष्करानं स्पष्ट केलंय। यावर पाकिस्तानसोबत आता कोणतीही चर्चा होणार नाही असंही लष्करानं स्पष्ट केलं। त्यामुळे सीमावर्ती भागात राहणाऱ्या लाखो लोकांच्या जीवात जीव आलाय। ऑपरेशन सिंदूर तात्पुरतं स्थगित असून 18 मे पर्यंतच शस्त्रसंधी राहणार असून आता भारतासोबत त्यानंतर पुन्हा चर्चा होईल असं पाकिस्तानकडून सांगितलं जात होतं। त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिक धास्तावले होते। पण आता या शंकेचं निरसन करत भारतीय लष्करानं शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही अशी घोषणा केली आहे। गेल्या 3 महिन्यात पाकिस्तानमध्ये 3 मोठ्या दहशतवाद्यांची हत्या करण्यात आली आहे। अबू सैफुल्ला उर्फ रझुल्ला निजामानीला सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून मारलं। त्याआधी अबू कताल नावाच्या दहशतवाद्याला पाकिस्तानमध्येच मारण्यात आलं। अबू कताल हा 26/11च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याचा खूप जवळचा माणूस होता। त्यानंतर कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात मदत करणारा दहशतवादी मुफ्ती शाह मीर याच्यावरही बलुचिस्तानमध्ये हल्ला झाला, ज्यात त्याचा मृत्यू झालाय। विशेष म्हणजे तिन्ही हल्ले आता अज्ञात हल्लेखोरांनी केलेत। अमेरिकेतील केंटकी आणि मिसुरीत आलेल्या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालंय। या वादळामुळे केंटकीमध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालंय। शेकडो घरं उद्ध्वस्त झाली तर गाड्यांचं देखील अतोनात नुकसान झालंय। केंटकीमधल्या 18 जणांचा या वादळात मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झालेत। मिसुरीमध्ये 7 आणि व्हर्जिनियामध्ये 2 जणांचा देखील मृत्यू झालाय। मृतांचा आकडा वाढण्याची भीती अजून व्यक्त केली जाते। तर दुसरीकडे विस्कॉन्सिनमध्ये देखील चक्रीवादळ आले आणि टेक्सासमध्ये देखील प्रचंड उष्णता आहे। तर टेक्सास, ओक्लाहोमा आणि इतर राज्यांमध्ये पुराचा इशारा देखील देण्यात आलाय।
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार आजपासून 3 दिवसाच्या चीनच्या दौऱ्यावर निघालेत. भारताकडून बसणाऱ्या सततच्या धक्क्यांनंतर पाकिस्तानने आता चीनकडे मदतीची वाट धरली आहे. या दौऱ्यात इशाक दार चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसह अनेक मोठ्या नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे सध्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानला चीनकडून मदतीची अपेक्षा दिसतेय. भारतासोबतचे तणाव वाढल्यानंतर पाकिस्तान आता चीनशी जवळीक करण्याच्या प्रयत्नात आहे. हा दौरा राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातोय. पोर्तुगालमधील लिस्बन इथे 18 मे 2025ला काही पाकिस्तानी नागरिकांनी भारतीय दूतावासाबाहेर निषेध आंदोलन केलं. यावेळी या नागरिकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय दूतावासानं याला निषेधाला ऑपरेशन सिंदूरचं पोस्टर आणि संदेश दाखवत कणखरपणे उत्तर दिलं. भारत अशा प्रकारच्या भडकावण्याला घाबरत नाही असं प्रत्युत्तर दिलं गेलं. भारताचं पोर्तुगालमधील राजदूत पुनीत रॉय कुंदाल यांनी तर हा हास्यास्पद निषेध आहे असं विधान केलं. भारतीय अधिकाऱ्यांनी अगदी शांतपणे या हिंसक निषेधाला उत्तर दिलं. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मोठा स्फोट झालाय. किल्ला अब्दुल्ला जिल्ह्यातील जब्बार मार्केट जवळ हा भीषण स्फोट झाला. या स्फोटात 4 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 20 जण जखमी झालेत. स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे दुकानं देखील कोसळली आणि काही ठिकाणी आगीच्या घटना देखील घडल्या. या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. हा बाजार फ्रंटियर कॉर्प्सच्या किल्ल्यामधील भिंतीला लागून होता. त्यामुळे या स्फोटानंतर अज्ञात हल्लेखोर आणि FC जवानांमध्ये गोळीबारही झाला. हा स्फोट आणि गोळीबार कुणी आणि का घडवून आणला हे अजून अस्पष्ट आहे. गेल्या 4 दिवसांपासून इस्रायलने गाझा पट्टीवरील हल्ले तीव्र केले. इस्रायली सैन्याने गाझावर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल 140हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर 2 महिन्यातील हा सगळ्यात मोठा हल्ला आहे. इस्रायलने गाझामधील अन्न आणि इंधन पुरवठा थांबवलाय. त्यामुळे गाझा पट्टीतील युद्धाच्या तणावामुळे तिथल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 5 लाख लोकांच्या जेवणाची आवाळ झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनीही गाझामधील या उपासमारीच्या संकटावर चिंता व्यक्त केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझामध्ये थोड्या प्रमाणात अन्न पुरवठा करण्यास परवानगी दिली आहे. 2 महिन्यांपासून गाझामध्ये अन्न पुरवठा बंद आहे आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अमेरिका आणि इतर देशांचा दबाव वाढल्यावर हा निर्णय घेण्यात आलाय. अनेक मंत्र्यांनी या निर्णयाला विरोध केल्यानं मंत्रिमंडळात यावर मतदान झालं नाही. तर ही मदत म्हणजे हमासला ऑक्सिजन देण्यासारखं असल्याचं काही मंत्र्यांनी म्हटलं. ही मदत थेट हमासपर्यंत जाऊ नये यासाठी ती अमेरिकन संस्थांमार्फत आणि इस्रायली सैन्याच्या देखरेखीखाली केली जाणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांची साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजेरी लावली. फसवणूक, विश्वासघात आणि लाच स्वीकारल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. नेतन्याहू हे इस्रायलचे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी कोर्टात हजेरी लावली आहे. ज्यांनी कोर्टात काय उत्तर दिलं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. नेतन्याहू यांच्या विरोधातील या खटल्यामुळे इस्रायलच्या राजकारणात आता खळबळ माजली आहे. न्यायालयाच्या निर्णयावर नेतन्याहू यांचं राजकीय भवितव्य आता अवलंबून असणार आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात अणुकरारावरून पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. आम्हाला युरेनियम समृद्ध करण्यासाठी कोणाचीही परवानगी नको, हा आमचा अधिकार आहे असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बागाई यांनी ठामपणे सांगितलं. तर दुसरीकडे अमेरिकेचे दूत स्टीव्ह विटकोफ यांनी याला विरोध करत आम्ही युरेनियमच्या समृद्धीला 1% परवानगी देणार नाही असं म्हटलं. इराण समोर अमेरिकेचा प्रस्ताव असल्याचं ट्रम्प म्हणालेत खरे, पण अजून इराणने कोणतीही लेखी ऑफर मिळाली नसल्याचं स्पष्ट केलंय. आशियाई देशांमध्ये कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. सिंगापूरमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच 14,000हून अधिक नवे कोरोनाचे रुग्ण आढळले. ही वाढ ओमिक्रॉनच्या JN1 या व्हेरियंट आणि त्याच्या LF7NB1.8 या उपप्रकारांमुळे होतीये. चीन, हाँगकाँग, थायलंडमधलं प्रशासनही त्यामुळे अलर्ट मोडवर गेलंय. सिंगापूरमध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 30% वाढली आहे. दरम्यान हा व्हेरियंट फार धोकादायक नाही असं मत आता तज्ज्ञांनी मांडलंय. पण पुन्हा एकदा लाट येण्याची भीती असल्यानं सतर्क राहण्याचे आदेश देखील दिले गेले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचं निदान झालंय. त्यांचा कॅन्सर त्यांच्या हाडांमध्ये पसरलाय अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जो बायडन यांना गेल्या आठवड्यात मूत्रविसर्जनाशी संबंधित काही लक्षणं जाणवली आणि त्यामुळे तपासणी केल्यानंतर त्यांना कॅन्सरचं निदान झालं.
हा कॅन्सर खूप झपाट्यानं शरीरात पसरतो. त्याचा ग्लिसन स्कोअर 10 पैकी 9 आहे, म्हणजेच ज्याचा अर्थ असा होतो की हाय ग्रेड कॅन्सर आहे. बायडन कुटुंबीय पुढच्या उपचारासाठी कर्करोग तज्ज्ञांचा आता सल्ला घेत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडन यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जो बायडन यांना झालेल्या कॅन्सरचं वृत्त ऐकून खूप चिंता वाटली. त्यांनी लवकर बरं व्हावं यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. डॉक्टर जिल बायडन आणि त्यांच्या कुटुंबियांसह आमच्या संवेदना आहेत, अशी एक्स पोस्ट करत पंतप्रधान मोदींनी जो बायडन यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. तसंच बायडन यांच्या कुटुंबियांना कठीण काळात धीर मिळो अशी देखील सदिच्छा मोदींनी व्यक्त केली आहे. नेदरलँड्सच्या द हॅग या शहरात इस्रायलच्या गाझा मोहिमेविरोधात मोठं आंदोलन करण्यात आलंय. लाल कपडे घालत हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून शांततापूर्ण निदर्शनं केली. अंदाजे 1 लाखाहून अधिक लोकांनी यात सहभाग घेतला. डच सरकारने इस्रायल विरोधात ठाम भूमिका घेण्याची मागणी आता आंदोलकांनी केली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झालाय. तिथे अजूनही अन्न, पाणी तसंच औषधांचाही तुटवडा आहे. डच सरकारमध्ये इस्रायलच्या विषयावर मतभेद आहेत आणि काही मंत्री विरोधात आहेत, तर काही गिर्ट विल्डर्स सारखे नेते समर्थनार्थ देखील मैदानात उतरलेत. अमेरिकेच्या उत्तर ओहायोमधील फ्रेमॉन्ट शहरात भीषण अपघात झालाय. माइल्स न्यूटन ब्रिज जवळ रेल्वेने काही पादचाऱ्यांना धडक दिली. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. सँडियोस्की या नदीत या बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जातोय. फ्रेमॉन्टचे मेयर डॅनी सँचेज यांनी या मृत्यूची पुष्टी केली आहे. या घटनेनंतर पूल बंद करण्यात आला असून पोलिसांनी आता नागरिकांना या परिसरात न जाण्याचं आवाहन केलंय. आपत्कालीन सेवा आणि तशाच लष्कर तिथलं सैनिक देखील तिथे घटनास्थळी पोहोचलंय. या अपघातामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी 11वे पंचेन लामा गेधुनी चुएस्की नीमा यांची सुटका करण्याची मागणी केली आहे. 30 वर्षांपूर्वी गेधून 6 वर्षांचे असताना त्यांचं चीनी अधिकाऱ्यांनी अपहरण केलं होतं. 1995 मध्ये दलाई लामा यांनी त्यांना मान्यता दिल्यानंतर 3 दिवसातच गेधून आणि त्यांच्या कुटुंबाला चीनी कम्युनिस्ट पक्षानं ताब्यात घेतलं. त्यानंतर चीनने दुसऱ्या मुलाची पंचेन लामा म्हणून नियुक्ती केली, जो तिबेटी बौद्ध धर्मावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे केंद्रीय तिबेट प्रशासनानं या प्रकरणाबद्दल पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी केली आहे. अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्समधील एका तुरुंगातून 10 कैद्यांनी सिने स्टाईल पळ काढलाय. तुरुंगातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही सगळा प्रकार कैद झालाय. पळून गेलेल्या 10 कैद्यांपैकी 2 कैद्यांना पोलिसांनी पकडलंय. इतर कैदी अजूनही फरार आहेत. जे आरोपी फरार आहेत त्यांच्यावर हत्या, हत्येचे प्रयत्न यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या घटनेमुळे तुरुंगाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. पोलिसांकडून आता या फरार आरोपींचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये नवीन पोप लिओ 14 यांचा शपथविधी समारंभ नुकताच पार पडला. या समारंभाला जगभरातून अनेक नेते तसंच हजारो लोकांनी उपस्थिती लावली. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. नवीन पोप आणि इतर कॅथलिक चर्च नेत्यांनी बॅसिलिकामधील सेंट पीटरच्या थडग्याला भेट देऊन प्रार्थना केली आणि त्यानंतर हा शपथविधी सोहळा सुरू झाला. हा संपूर्ण शपथविधी सोहळा सुमारे 2 तास चालला. पोप यांना धार्मिक वस्त्र तसंच अंगठी दिली गेली. कॅथलिक प्रथेनुसार ही अंगठी पोप यांच्या पदाचा मान आणि अधिकार दाखवतं. पोलंडमधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत वॉर्सा मेयर रफाल आणि इतिहासकार कॅरोल नावोरोकी या सध्या आघाडीवर आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ही आकडेवारी समोर आली आहे. रफाल यांना 30.8% मतं मिळाली असून नावरोकी यांनी 29.1% मतं मिळवली आहेत. दोघांपैकी कुणालाही 50% मत न मिळाल्यानं 1 जूनला दुसरी फेरी पार पडणार आहे. रफाल यांचा निकाल अपेक्षेपेक्षा थोडा कमी होता, तर नावरोकी यांचा निकाल अपेक्षेपेक्षा जास्त चांगला राहिला. अंतिम निकाल पुढच्या 2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. कोस्टा रिकामध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी चक्क मांजरांचा वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आलाय. पोकोसी कारागृहाजवळ सुरक्षा रक्षकांना एक संशयास्पद मांजर फिरताना दिसली. यावेळी मांजराच्या शरीरावर 2 पाकिटं घट्ट बांधलेली आढळली. या पाकिटांमध्ये 235 ग्रॅम गांजा आणि 68 ग्रॅम कोकेन तसंच रोलिंग पेपर असल्याचं तपासात उघड झालंय. अधिकाऱ्यांनी तात्काळ हे अंमली पदार्थ जप्त करून मांजराला राष्ट्रीय प्राणी आरोग्य सेवेच्या देखरेखीखाली पाठवलंय. या घटनेमुळे कारागृहात आता मांजरांचा वापर करून तस्करी केल्याचा प्रकार समोर आलाय.
लष्कर समर्थित युनूस सरकारने शेख हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी घातली आहे. 12 मे रोजी सरकारने अवामी लीगच्या सगळ्या कार्यक्रमांवर बंदी घातली. तसंच निवडणूक आयोगाने नोंदणी रद्द केल्यामुळे हा पक्ष आगामी निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते अटकेच्या भीतीनं भूमिगत झालेत. तर BNP हा विरोधी पक्षही त्यामुळे संकटात आलाय. पक्षाच्या नेत्या खालिदा झिया सध्या प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय नाहीयेत. तर त्यांचा मुलगा तारिक रहमान मायदेशी येऊ शकत नसल्यानं पक्षाचे कार्यकर्ते आता हताश झालेत. कुझौ प्रांतातील हजारो आदिवासी लोक राजधानी गुइयांग इथे एकत्र जमून परेडमध्ये सहभागी झाले. पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या विविध आदिवासी प्रतिनिधींनी हातात हात घालून सादरीकरण केलं. 2.3 किलोमीटरच्या मार्गावर गुइयांगचं संगीत, जुनीचे मियाओ नृत्य, लुई पाशनशुईचे पोशाख, अंशूंची 600 वर्षांपूर्वीची तुनपू संस्कृती, असंच तोंगरेंचे नूप ओपेरा अशा विविध स्थानिक कला आणि संस्कृतींचं सादरीकरण करण्यात आलं. तसंच या कार्यक्रमात फॅशन शो, बास्केटबॉल, फुटबॉल यांचं प्रदर्शन देखील भरवलं गेलं. मेक्सिको सिटीमध्ये आयोजित केलेल्या 3ऱ्या ऑर्गन ग्राइंड्स फेस्टिवलमध्ये मेक्सिकन आणि चिली ऑर्गन ग्राइंडर्सच्या कलाकारांनी लोकांचं मनोरंजन केलं. या कलाकारांकडून ड्रम्स वादनासह नृत्य आणि ऑर्गन वाजवण्यात आलं. मेक्सिको सिटीच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग असलेल्या या कलाकारांना चिलीत 2017 पासून सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता मिळाली आहे. दरम्यान आपल्या कला आणि परंपरेला मेक्सिको आणि लॅटिन अमेरिकेत मान्यता मिळावी अशी या कलाकारांची इच्छा आहे. चीनच्या सिचुआन प्रांतातील नॅशनल पार्कमध्ये एक जायंट पांड्याचं अतिशय गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. राष्ट्रीय उद्यानाच्या पिंगवू विभागातील इन्फ्रारेड कॅमेरानं या पांडा आणि त्याच्या पिल्लाची धडपड चित्रित केली आहे. पांड्याचं पिल्लू बर्फात आपल्या आईच्या पाठीवर चढण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओत दिसतंय. त्यासाठीची बाळाची धडपड या व्हिडिओमध्ये दिसते. 2021 मध्ये तयार झालेलं हे उद्यान सुमारे 27,000 चौरस किलोमीटरवर पसरलेलं आहे. 3 प्रांतात या जायंट पांड्यांची काळजी घेतली जाते. भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य आणि पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी चंबा इथे तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही यात्रा पांगी क्षेत्रात समुद्र सपाटीपासून 13,000 फूट उंचीवर आयोजित करण्यात आली. या यात्रेत स्थानिक नागरिक, राजकीय नेते आणि विविध सामाजिक गटांनी उत्साहानं सहभाग घेतला. यावेळी नागरिकांनी राष्ट्रध्वज हातात घेऊन देशभक्तीपर घोषणाही दिल्या. तर ही यात्रा ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर सशस्त्र दलांचे आभार मानण्यासाठी आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. अटारी वाघा बॉर्डरवर उद्यापासून बीटिंग द रिट्रीट पुन्हा एकदा सुरू होणार आहे. यासह बीटिंग द रिट्रीट पाहण्यासाठी नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बीटिंग द रिट्रीट हा जो सोहळा असतो तो अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. पाकिस्ताननं पहलगाममध्ये हल्ला केल्यानंतर भारतानं चोख प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बीटिंग द रिट्रीट बंद करण्यात आलं होतं. मात्र भारत आणि पाकमध्ये शस्त्रसंधी लागू झाल्यानं बीटिंग द रिट्रीट हा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कर्नाटकमध्ये बंगळुरूत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यानं वाहतुकीवर देखील परिणाम होत असून JCBच्या सहाय्यानं पाणी काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पाण्यात अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी SDRFच्या जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. तसंच बोटीच्या सहाय्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं जात आहे. बंगळुरूमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं हाहाकार माजवलाय. अनेक सखल भागात पाणी साचलं असून नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागते. पाणी साचल्यानं नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्या पाण्याखाली गेल्यात, तर दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्यानं नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय. बोट आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.